मतदार याद्यांतील 80,000 दुबार नावे वगळण्याची मागणी. बहुजन विकास आघाडीच्या शिष्टमंडळाची उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्याकडे भेट. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या चुका आणि अपूर्ण माहितीबाबत बहुजन विकास आघाडीने प्रशासनाकडे गंभीर आक्षेप नोंदविला आहे. दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव व माजी स्थायी समिती सभापती आजीव पाटील, माजी सभापती जितूभाई शहा, वरिष्ठ नेते विलास चोरघे, माजी सभापती निलेश देशमुख, माजी नगरसेवक तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महानगरपालिकेच्या उपायुक्त तथा निवडणूक अधिकारी स्वाती देशपांडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात महत्त्वाचे मुद्दे पुढे ठेवण्यात आले होते. मतदार यादीतील जवळपास 80,000 दुबार नावे त्वरित वगळावीत. एका प्रभागातील मतदारांची नावे चुकीने दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली असून ती पूर्ववत करावीत. चुका दुरुस्त होईपर्यंत सुधारित मतदार यादी सार्वजनिकपणे उपलब्ध करावी. शिष्टमंडळाने देशपांडे मॅडम यांना स्पष्ट केले की अशा मोठ्या प्रमाणातील त्रुटींमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते आणि नागरिकांच्या मतदान अधिकारावरही परिणाम होऊ शकतो. या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी शिष्टमंडळाला आश्वस्त केले की दुबार नावे वगळणे, चुकीच्या प्रभागात गेलेल्या नावांचे पुनर्स्थापन आणि मतदार याद्यांतील सर्व त्रुटी योग्य पद्धतीने तपासून लवकरात लवकर दुरुस्त केल्या जातील. तसेच प्रशासन लवकरच सुधारित मतदार यादी प्रकाशित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बहुजन विकास आघाडीच्या या पुढाकारामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी महत्त्वाची प्रक्रिया वेगाने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.